गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण काही क्वेश्चन आन्सर घेऊया. समोर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल सगळ्यांना. वन बाय वन त्याचे आन्सर तुम्ही सांगायचे आहे. ठीक आहे. याने तुम्हाला प्रॅक्टिस होईल क्वेश्चनची. आता फर्स्ट जो काही क्वेश्चन आहे तर तो असणार आहे, विविध डॅश दोषांमुळे अध्ययन अक्षमता निर्माण होते. मानसिक, शारीरिक, नैतिक की आर्थिक? सांगायचंय कुठल्या दोषामुळं अध्ययन अक्षमता निर्माण होते. हा राईट आहे की मानसिक दोषामुळे? हे बरोबर आन्सर आहे. ए जे काही आन्सर देताय तुम्ही ते राईट आहे. ए ऑप्शन, मानसिक दोषामुळे अध्ययन अक्षमता निर्माण होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पुढीलपैकी दोन विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडा. फर्स्ट विधान आहे, प्रत्येक व्यक्तीची अध्ययन क्षमता ही जन्मजात असते व ती कोणत्याही वयात ती बदलत नाही. दुसरा विधान आहे, अध्यापक जर प्रभावी असेल तर कोणतेही कौशल्य विद्यार्थ्याला कोणत्याही वयात शिकवू शकतो. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. हा डी आन्सर जे आहे तर ते राईट आहे, की जे काही पहिलं विधान आहे ते असत्य आहे, परंतु दुसरं विधान आहे ते सत्य आहे. म्हणजे डी ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी अध्ययन अक्षमतांची कारणं कोणती आहेत? निकृष्ट शरीर संवेदना, विशिष्ट ताल किंवा लयचे अज्ञान, सामान्य ज्ञानातील त्रुटी, वरीलपैकी सर्व? हा डी ऑप्शन राईट आहे. अध्ययन अक्षमताची ही सर्व कारणं दिलेली आहेत. चला नेक्स्ट बघूयात आपण. अस्थिर व चंचल प्रवृत्ती, अनावश्यक गोष्टींमध्ये रमण्याची वृत्ती व कमी अवधान कक्षा ही कोणत्या प्रकारच्या अपवादात्मक बालकांची लक्षणे आहेत? अंध, ब ऑप्शन आहे अध्ययन अकार्यक्षम, सी ऑप्शन आहे पहा मतिमंद, आणि डी ऑप्शन आहे प्रज्ञावंत. सांगा. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये बी जे ऑप्शन आहे राईट आहे, अध्ययन अकार्यक्षम. यांची प्रवृत्ती कशी असते? अस्थिर स्वरूपाची आणि चंचल स्वरूपाची असते. त्याच्यामुळे बी हे राईट आहे. नेक्स्ट आहे, प्रज्ञावंत बालकांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं सांगितले. अमूर्त विचार क्षमता, आत्मविश्वासाचा अभाव, अचूक निर्णय क्षमता की सूक्ष्म निरीक्षण शक्ती? हा राईट आहे, बी ऑप्शन, आत्मविश्वासाचा अभाव. त्याच्यानंतर कर्णबधीर बालकांची श्रवण शक्ती मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात? ऑडिओमीटर, स्पेक्ट्रोमीटर, इकोमीटर की स्पीडोमीटर? कर्णबधीर ऑडिओमीटर, ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया आपण. शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी कार्यान्वित झालाय? कोणत्या वर्षी झालाय? 1 एप्रिल 2010, 1 एप्रिल 2011, 1 एप्रिल 2012, 1 एप्रिल 2013? हा, ए राईट आन्सर आहे 1 एप्रिल 2010. नेक्स्ट आन्सर बघूयात आपण. डॅश डॅश हा समावेशक शिक्षण लक्ष्य गट आहे.
मानसिक आजारी बालके, स्वमग्न बालके, मेंदूचा पक्षाघात असलेली बालके की वरीलपैकी सर्व? हम्म एक दोघांचेच आन्सर येत आहेत यामध्ये. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा डी ऑप्शन हे राईट आहे. या सर्वांचा समावेशक शिक्षण लक्षण गटमध्ये समावेश होतो. नेक्स्ट, पुढील पैकी समावेशक शिक्षणाचा फायदा कोणता आहे? शिक्षकाचे सार्वत्रिकरण होणार नाही. अपंग शिक्षण हा सर्वसामान्य शिक्षणचा एक भाग बनेल. समाजात अपंगाचे पुनर्वसन होण्यासाठी मदत मिळेल. एकत्रित शिक्षणामुळे खर्च कमी होईल. सार्वत्रिक शिक्षणाचा फायदा सांगायचा आहे. काय येणार आहे? कुणी डी म्हणतंय, कुणी सी म्हणतंय. करेक्ट ऑप्शन देण्याचा प्रयत्न करा. राईट आन्सर आहे शिक्षकाचे सार्वत्रिकरण होणार नाही. ए ऑप्शन राईट. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे पहा. तर यामध्ये ऐकण्याची क्षमता या एककात मोजली जाते. कोणत्या एककात मोजली जाते? हा डेसिबल मध्ये मोजली जाते. बी जे आहे ऑप्शन ते राईट आहे. बी. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अंध दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अंध दिन 15 ऑक्टोबर राईट आन्सर आहे. 15 ऑक्टोबर रोजी. नेक्स्ट आहे, कर्णबधीर मुलांचा श्रवणऱ्हास डॅश डॅशच्या साहाय्याने मोजतात. कशाने मोजतात? हा ऑडिओमीटर यांनी मोजतात. थर्मामीटरनी ताप मोजतात की नाही, टेम्परेचर. तर ऑडिओमीटरनी श्रवण म्हणजे जो काही ऱ्हास आहे कर्णबधीर मुलांचा तो मोजतात, ऑडिओ मीटर. नेक्स्ट, पांढरी काठी डॅश डॅश मुलांसाठी उपयुक्त आहे. कोणत्या मुलांसाठी उपयुक्त आहे पांढरी काठी? सांगा, गतिमंद, कर्णबधीर, अंध की अस्थिव्यंग? राईट आहे सी ऑप्शन. जे काही अंध मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पांढरी काठी उपयुक्त आहे. नेक्स्ट, ज्या बालकाचा शारीरिक अवयवांची कार्यक्षमता कमी किंवा नष्ट झालेली असते अशा मुलांना डॅश डॅश म्हणतात. शारीरिक अपंग मुलं असे म्हणतात. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पहा, अंध विद्यार्थ्यांचे डोळे म्हणून डॅश डॅश लिपी ओळखली जाते. ब्रेल असेल, खुणांची, देवनागरी की सांकेतिक? कोणती लिपी आहे की जी अंध विद्यार्थ्यांचे डोळे म्हणून ओळखली जाते? हा राईट आन्सर आहे ब्रेल लिपी. नेक्स्ट, श्रवण दोष हा कोणत्या मानवी अवयवांशी निगडीत आहे? कान, त्वचा, नाक की डोळा? ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट बघूया आपण अजून. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रज्ञावान मुलांची निवड करताना
खालीलपैकी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात बघा? शिक्षकांचे मत, निष्पत्ती परीक्षण, बुद्धी परीक्षण की वरील सर्व? हं? हं? काय येणार? डी ऑप्शन राईट आहे. की सगळ्यांचं जे काही प्रज्ञावान मुलांची निवड करताना वरीलपैकी सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून डी ऑप्शन हे राईट असणार आहे. नेक्स्ट, प्रज्ञावंत मुलांच्या शिक्षणासाठी सर्वात उपयुक्त कार्यक्रम डॅश डॅश आहे. कोणता आहे? क्षमतेनुसार गट करणे, शाळाबाह्य व सहशालेय कृती कार्यक्रम, मानसशास्त्रीय चाचण्यांचा वारंवार आयोजन, जादा मार्गदर्शन व समुपदेशन सेवा. जी काही प्रज्ञावंत मुले आहेत, तर त्यांच्यासाठी सर्वात उपयुक्त कार्यक्रम कोणता आहे? हं? सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे द्यायचा. हां, ए ऑप्शन हे राईट आहे. क्षमतेनुसार गट करणं आवश्यक आहे. हं? कारण त्यांना जास्त शिकवायची गरज नसते. जी काही प्रज्ञावान मुलं असतात, त्यांच्या लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त मार्गदर्शन किंवा खूप जास्त काउन्सिलिंग करणं, म्हणजे समुपदेशन करणं, हे काही गरजेचं म्हणजे डी ऑप्शन जे देताय तुम्ही, तर ते नाहीये. गरज कोणाला आहे, की जे अध्ययनामध्ये मागे आहेत, हं, की ज्यांना मोटिव्हेशन कमी आहे. तर अशा मुलांना जर वारंवार त्यांना गाईडन्स केलं किंवा काउन्सिलिंग केली, तर ते स्वतः मोटिव्हेट होतील आणि अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होतील. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जर क्षमतेनुसार जर त्यांचा गट केला, तर त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी तो उपयुक्त असतो. तर ए ऑप्शन हे राईट आहे यामध्ये. नेक्स्ट, विशेष मुलांना सामान्य शाळेत सामावून घेणे का गरजेचे आहे? भारतात विशेष शाळा अपुऱ्या आहेत, ग्रामीण भागात शाळा कमी प्रमाणात आहेत, विशेष मुलांना शिक्षण घेणे हा त्यांचा अधिकार आहे की वरीलपैकी सर्व? कोणतं ऑप्शन राईट आहे? हं, सांगायचंय? वरीलपैकी सर्व आन्सर बरोबर आहेत. ठीक आहे. की विशेष शाळा अपुऱ्या पण आहेत, ग्रामीण भागात त्याची कमतरता आहे. बरोबरच आहे ना हे पण. आणि विशेष मुलांना शिक्षण घेणे हा पण त्यांचा अधिकार आहे. म्हणजेच वरील सर्व ऑप्शन राईट आहे. म्हणजेच विशेष मुलांना सामान्य शाळेत सामावून घेणे गरजेचे आहे या कारणामुळे. हं. हे सगळेच कारणं योग्य आहेत. चला नेक्स्ट बघूया. कर्णबधीर असलेल्या मुलांच्या समस्या जाणून शिक्षकांनी अध्यापनात त्यांच्यासाठी कोणते बदल करावेत? कोणते बदल करावेत? कर्णबधिरत्व मुलांकडे लक्ष देणे, सावकाश व मोठ्याने बोलून सांगणे, हावभाव करून लक्षात आणून देणे, वरीलपैकी सर्व. हं, राइट आन्सर आहे डी ऑप्शन हे राइट आहे. वरीलपैकी सर्व आवश्यक आहेत. नेक्स्ट आपण घेऊयात. यामध्ये जो काही पुढचा क्वेश्चन आहे, तर तो सर्जनशीलता म्हणजे नवीनतेला जन्म देणारी क्षमता, नवीन दृष्टिकोनातून वस्तूची रचना करण्याची क्षमता, अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनाक स्वरूपात मांडणी करणे की वरीलपैकी सर्व. ए ऑप्शन जरी राईट आहे, तरी बाकीचे ऑप्शन पण रीड करत जा.
ठीक आहे, घाईघाईमध्ये आपल्याला एक पहिलंच वाटत असतं, पण लास्टलाच खरं तर ऑप्शन राईट असतात. त्याच्यामुळे सगळे रीड करणं आवश्यक आहे. तर वरीलपैकी सर्व हे बरोबर आहे. नवीनतेला जन्म देणारी पण आहे. परत नवीन दृष्टिकोनातून वस्तूची रचना करण्याची पद्धत आणि नवीन आणि भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी, म्हणजे डी ऑप्शन राईट आहे इथे. पुढचा क्वेश्चन, डॅश डॅश हे सर्जनशील बालकाचे लक्षण नाही. स्वतंत्र विचार व संशोधक वृत्तीचे असतात. बुद्धिमत्ता 140च्या वरती असते. आत्मभान अधिक असते. निर्णय घेण्यासाठी तत्पर असतात. सांगा आता याच्यामध्ये कोणतं राईट आहे? नाही. बी ऑप्शन हे राईट आहे. ठीक आहे. बुद्धिमत्ता 140च्या वरती असते. हे सर्जनशील बालकाचे लक्षण नाही. हं? ते प्रज्ञावान जे काही मुलं आहेत, तर त्यांचा आयक्यू 140 ते 170च्या दरम्यान असतो. ठीक आहे. तर त्यामुळे हे सर्जनशीलचे लक्षण नाही, बुद्धिमत्ता 140च्या वरती असणे. नेक्स्ट, बालकातील सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब करावी? कोणती बाब करणं आवश्यक आहे शिक्षकांनी? की शाळेमध्ये बालकांना नवीन कल्पना मांडण्यास शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांनी अध्यापनात एकापेक्षा अधिक पद्धतींचा उपयोग करावा. शिक्षकांनी वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून जिज्ञासा वाढवावी, की वरीलपैकी सर्व? हा, वरीलपैकी सर्व हे राईट आहे यामध्ये. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. प्रतिभावान बालकांची बुद्धिमत्ता डॅश डॅशच्या पुढे असते. 120, 130, 140 की 150? आताच सांगितलं तुम्हाला, 140 हे राईट आन्सर आहे. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, प्रतिभाशाली बालकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? अमूर्त चिंतनाची क्षमता कमी वयात प्राप्त होते. समूहाचे नेतृत्व करतात. आकलन क्षमता तीव्र असते. वरीलपैकी सर्व? कोणता आहे? सांगायचंय ऑप्शन राईट यामध्ये? हा, डी ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. सॉरी, हा नाही ना क्वेश्चन. प्रतिभा जी काही बालक आहेत तर त्यांची वैशिष्ट्य सांगायची, तर वरीलपैकी सर्व? डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, प्रतिभाशाली बालकांसाठी शिक्षण विषयक उपाययोजना कोणत्या कराव्यात? वर्गात मते मांडण्यासाठी प्रोत्साहित करणं, वर्गात सतत क्रियाशील ठेवणं, स्वयं अध्ययनाच्या सुविधा शाळेत उपलब्ध करणे, की वरीलपैकी सर्व? हम्म हा, डी हे पण ऑप्शन राईट आहे. डी. लक्षात येतंय सगळ्यांना? जे काल जे आपण जे काही थेअरी बघितली त्याच्यानुसार आपण आज क्वेश्चन बघतोय, म्हणजे त्यांनी काय होईल तुम्हाला की मदत होईल. हम्म तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. डॅश डॅश हे समावेशक शाळेचे वैशिष्ट्य नाही. कोणते नाहीत? नेतृत्वाची बांधिलकी, लोकशाही, निष्ठ वर्ग व्यवस्था, सहाय्यक शाळा संस्कृती, विविध माध्यमांचा वापर.
हम्म समावेशक शाळेची वैशिष्ट्ये नाहीत. ए ऑप्शन राईट आहे. ठीक आहे, नेतृत्वाची बांधिलकी हे आन्सर, म्हणजे हे शाळेचे वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, ए ऑप्शन राईट आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॅश डॅश वरदान ठरत आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, समावेशक शिक्षण, संकलित वृत्तपत्रिका की यापैकी नाही. जे काही विशेष गरजा असणाऱ्यासाठी वरदान ठरत आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे हे वरदान ठरत आहे. ठीक आहे, विशेष ज्या काही विद्यार्थ्यांसाठी. हम्म, ए ऑप्शन राईट आहे. म्हणजे जे काही तंत्रज्ञान आहे पहा, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत, त्यांना यामध्ये मदत होत आहे. हम्म? पुढे, एखाद्या बालकाचा जर डॅश डॅश किंवा डॅश डॅश दोष असेल तर ती व्यक्ती तिच्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. शारीरिक, बौद्धिक, दुसरा आहे श्रवण बौद्धिक, तिसरं ऑप्शन आहे दृष्टी श्रवण, आणि चौथा ऑप्शन आहे शारीरिक आणि दृष्टी. हम्म काय येणार याच्यामध्ये? हा राईट आहे, ए ऑप्शन. ही एखाद्या बालकाचा जर शारीरिक किंवा बौद्धिक दोष असेल तर ती व्यक्ती तिच्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ए ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट पाहूया आपण. सामाजिक समावेशन म्हणजे डॅश डॅश प्रक्रिया होय. सांगा. सर्वांना समान संधी, फक्त श्रीमंत गटाला संधी, फक्त मुख्य व्यक्तींना संधी, फक्त विशेष बालकांना संधी. राईट आहे, ए ऑप्शन. फक्त सर्वांना समान संधी. पुढचा आहे, समावेशक शाळेत दैनंदिन कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी डॅश डॅशची आवश्यकता असते. श्रम, मानव संसाधन, नियोजन की अध्यापन. काय असणार आहे? हे पहा, लक्ष द्या. समावेशक शाळेमध्ये जे काही कार्य करायचे आहेत दैनंदिन, ते पाडण्यासाठी डॅश डॅशची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? हम्म अध्यापनाची आवश्यकता असते. नेक्स्ट, सर्वसमावेशक वर्गखोलीत शिक्षकांना डॅश डॅश मिळणे आवश्यक आहे. आवश्यक सोयीसुविधा, बक्षिसे, उत्तम सामाजिक कौशल्य की शैक्षणिक कौशल्य. सोपं आहे याचा आन्सर. ए राईट आहे. आवश्यक त्या सोयी आवश्यक असल्या पाहिजेत. नेक्स्ट, समावेशक शाळेतील अध्ययन अध्यापनामध्ये डॅश डॅश दृष्टिकोनाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. शिक्षक केंद्री, विषय केंद्री, संपूर्ण वर्ग की अभ्यासक्रम. हा सी ऑप्शन राईट आहे. संपूर्ण वर्गाचा दृष्टिकोनाचा स्वीकार करणं हे आवश्यक आहे. कारण जी काही सर्वसमावेशक शाळा आहे, तर यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी तर आहेत, पण त्यासोबत जे काही विशेष गरजा असणारे विद्यार्थी त्यांचा पण समावेश होतो. तर त्यामुळे सर्व जे काही संपूर्ण वर्ग यांचा दृष्टिकोनाचा स्वीकार करणं हे आवश्यक आहे. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट बघूयात.
अक्षमता हा शारीरिक दोषाचा डॅश डॅश परिणाम असतो. बौद्धिक, भावनिक, कार्यात्मक यापैकी नाही. सांगा. काय येणार आहे याच्यामध्ये? अक्षमता हा ए येणार, बी येणार की सी येणार? कार्यात्मक परिणाम असतो. ठीक आहे, सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, वैयक्तिक अवस्थांमध्ये सर्वसामान्य बौद्धिक कार्याची वाढ सरासरीपेक्षा कमी होणे आणि समायोजन न्यूनता आढळणे म्हणजेच मतिमंदत्व, अध्ययन अक्षमता, आत्ममग्नता की वरीलपैकी सर्व? काय येणार आहे? जी काय बौद्धिक अक्षमता आहे तर ते अध्ययन अक्षमता यामध्ये येतं. हे राईट आन्सर आहे हा, बी. खालीलपैकी कोणता अध्ययन अक्षम प्रकार नाही? सांगा. वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, तीव्र अध्ययन अक्षमता की गणितीय अक्षमता? कुठला प्रकार नाही यामध्ये? हम्म हा, सी ऑप्शन राईट आहे, तीव्र अध्ययन क्षमता. तर हा प्रकार यामध्ये नाही. नेक्स्ट बघूया आपण. ज्या मुलांमध्ये सामाजिक आंतरक्रिया अक्षमता, संप्रेषण अक्षमता आणि संकल्पना अक्षमता या तीनही अक्षमतांचे एकत्रीकरण झालेले असते, अशा मुलांना डॅश डॅश असे म्हणतात. स्वमग्न, आकलन कार्यक्षमता, प्रज्ञावान की सर्जनशील? हा, ए ऑप्शन राईट आहे, स्वमग्न. स्वतःमध्येच मग्न असलेले अशी मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये मग जी काही आंतरक्रिया अक्षमता म्हणजे कम्युनिकेशन आहे किंवा संप्रेषण आहे किंवा ज्या काही संकल्पना अक्षमता आहेत, या तिन्ही क्षमतांचे एकत्रीकरण झालेले असते. नेक्स्ट, समावेशित शाळेमध्ये डॅश डॅश या अध्यापन पद्धतीचा वापर शिक्षकांनी कमीत कमी करावा. जिगसॉ, बुद्धिमंथन, व्याख्यान की प्रकल्प? सांगा आता. सर्वसमावेशित जी काही शाळा आहेत तर त्याच्यामध्ये हा, ए ऑप्शन सॉरी क ऑप्शन राईट आहे, व्याख्यान पद्धतीचा वापर कमीत कमी केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत आता. समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? मानसिकता बदलणे, विशेष बालकांच्या गरजांची माहिती घेणे, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व तत्परता, वरीलपैकी सर्व? हा, डी ऑप्शन राईट आहे, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, समावेशक शिक्षणात शिक्षकाच्या भूमिकेसंबंधी पुढील कोणते विधान असत्य आहे? विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना निर्माण करणे, अपंग मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे, अपंग मुलांच्या भौतिक सोयी सुविधा पुरवणे की मुलांच्या गरजा जाणून अध्ययन अध्यापन करणे? ब ऑप्शन राईट आहे, हे विधान असत्य आहे की जे काही अपंग मुलं आहेत त्यांच्याकडे त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे. नेक्स्ट आपण पाहूयात.
विद्यार्थ्यांमधील अंधत्व ओळखण्यासाठी शिक्षकांनी कोणते मार्ग अवलंबावे? पडताळासूची, निदान व उपचार शिबिरांचे आयोजन, निरीक्षण की वरीलपैकी सर्व? हम्म ड ऑप्शन राईट आहे. या सगळ्याच गोष्टींचा उपयोग केला पाहिजे अंधत्व ओळखण्यासाठी. हं? समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका कोणती? कोणती आहे शिक्षकाची भूमिका? कृतीतून शिक्षण देण्यावर भर, मूल्यमापन लवचिक असावं, विशेष बालकांना मार्गदर्शन द्यावे की वरीलपैकी सर्व? वरीलपैकी सर्व हे राईट आहे. सर्वसमावेशक शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षकांकडे कोणती कौशल्य असावीत? विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची क्षमता, बी विशेष प्रसंगांना हाताळण्याचे मूलभूत ज्ञान, सी विशेष शिक्षणाच्या कायद्यांचे अभ्यास करण्याची क्षमता, डी वरीलपैकी सर्व. हा डी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, डॅश डॅश ही विशेष साधने वापरण्याचे कौशल्य समावेशक शाळेतील शिक्षकांनी आत्मसात करावे. गणितीय पाटी, भूमितीय साधने, उठावदार अध्यापन साहित्य, वरीलपैकी सर्व. हा ड ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसे बोलावे? फार मोठ्यानं बोलावं, केवळ खानाखुनांनी बोलावे, जवळ जाऊन कानात बोलावे, समोर उभे राहून बोलावे? कसं बोललं पाहिजे? बी ऑप्शन राईट आहे. कारण किती जोरात जरी ओरडलं तरी त्यांना काय ऐकू येणार आहे का? ज्यांना श्रवण दोष आहे तर त्यांना जर खानाखुना केल्या तर त्यांच्या लक्षात येईल. नेक्स्ट, डॅश डॅश या पद्धतीत चित्राच्या साहाय्याने सुसंवाद साधला जातो. लोवास पद्धती, चित्रबोली, ऑटिझम यापैकी नाही. हा चित्रबोली. ऑटिझम हा आजार आहे, हा लहान मुलांमध्ये असतो तो. तर हे आन्सर राईट आहे. नेक्स्ट, डॅश डॅश हा अध्ययन अक्षम बालकांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करते. समावेशक शिक्षण, व्यक्तिगत शिक्षण कार्यक्रम, अ आणि ब दोन्ही बरोबर आहे, यापैकी नाही. कोणता असणार आहे? अध्ययन अक्षम कार्यक्रम. व्यक्तिगत शिक्षण कार्यक्रम हे इथे राईट आन्सर दिलंय बघा. नेक्स्ट, शिक्षणापासून दूर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समावेशित करणे हे शिक्षणाचे डॅश डॅश मुख्य ध्येय आहे. एकात्मिक शिक्षण, मुख्य प्रवाहातील शिक्षण, विशेष शिक्षण की सर्वसमावेशक शिक्षण? हा डी ऑप्शन राईट आहे, सर्वसमावेशक शिक्षण. नेक्स्ट, शिक्षणापासून दूर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समावेशित करणे हे शिक्षणाचे डॅश डॅश मुख्य ध्येय आहे. अज्ञानी सॉरी नाही प्रश्न, शिक्षणापासून दूर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समावेशित करणं हे शिक्षणाचे मुख्य ध्येय आहे. एकात्मिक शिक्षण हा डबल झालाय की नाही क्वेश्चन? हा क्वेश्चन डबल झालेला आहे. जे काही तुम्ही आन्सर सांगितले त्याचं डी ऑप्शन राईट आहे. समावेशी शिक्षणामध्ये प्रवेश करणारा शिक्षक हा डॅश डॅश असावा.
अज्ञानी, प्रशिक्षित, उच्च विद्याभूषित की यापैकी नाही? हा, प्रशिक्षित असला पाहिजे. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षकांनी डॅश डॅश व डॅश डॅश नी अध्यापन करावे, तरच अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होईल. निर्णयाने, जागरूकतेने, कौशल्य व नियोजनाने, क नेतृत्वाने व चिकाटीने यापैकी नाही. हा, बी ऑप्शन राईट आहे. कौशल्य आणि नियोजनाने. पुढे, सर्वसमावेशक शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत? जिद्द व चिकाटी, खेळातील प्रावीण्य, कलेचे शिक्षण की वरीलपैकी नाही? काय यामध्ये आन्सर राईट? जिद्द व चिकाटी असले पाहिजे. ए ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणात साधारण मुलांवर सोबत कोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो? सर्वसाधारण, गरीब, विशेष गरजा असणारी बालकं की श्रीमंत? हा, सी ऑप्शन राईट आहे. विशेष गरजा असणारी बालकं. नेक्स्ट. झालेत आता आपले क्वेश्चन आन्सर. यामध्ये कोणाला काही अडचण आहे? पुढच्या नेक्स्ट डेला आपण आणखीन काही क्वेश्चन आन्सर बघूयात. ठीक आहे. मी सगळ्यांना अनम्यूट करते. आपण इथे आज थांबूया. हॅलो. हा, हॅलो बोला मॅडम, सर. मला चाट चाट बॉक्सच ओपन होत नाही. नाही होत आहे? नाही ना, माझा चाट बॉक्सच होत नाही सर. ते स्वरा शिवाय नावाने बघा, चाट बॉक्सच ओपन होत नाही. तुमच्या होस्टवर जाऊन पण करून पाहिलं मी. हा हा हॅलो मॅडम. हा, बोला सर. एक मिनिट, राम सरांना मी इथे घेते, ते सांगतील तुम्हाला. एकच मिनिट. राम सर आहेत का तिथे? हॅलो.